उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवरती जाणार आहेत का, अशी एक शक्यता आता वर्तवली जाते, चर्चा सुरू झाली आहे। संख्याबळाची जी कमतरता आहे त्यामुळे खरं तर मवियाची कोंडी होताना पाहायला मिळते। उद्धव ठाकरेंना परिषदेवरती यायचं असेल तर राज्यसभेचं समीकरण जुळवावं लागणार आहे। उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ 13 मे 2026 ला संपणार आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवरती येणार आहेत का, याच्या चर्चा आता रंगायला लागल्यात। मात्र संख्याबळाचं जर गणित पाहिलं तर तिथे कमतरता आहे आणि याच कमतरतेमुळे त्यांच्या समोर आव्हान असणार आहे। येत्या मे महिन्यात 9 जागा रिक्त होत आहेत। विधान परिषदेच्या 7 जागांसाठी राज्यसभा निवडणूक होणार आहे। ही निवडणूक आधी पार पडलेल्या विधान परिषदेचं समीकरण बदलू शकते। राज्यसभेच्या 7 जागांपैकी संख्याबळानुसार मवियाला केवळ एकच जागा मिळेल। आपले प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर आपल्यासोबत जोडले गेलेत। देवेंद्र, कसं असणार आहे समीकरण ज्यामुळे आता उद्धव ठाकरे पुन्हा परिषदेवरती जाऊ शकतात? वैष्णवी, 2020 साली उद्धव ठाकरे जे ते विधान परिषदेवरती नियुक्त झाले होते। उद्धव ठाकरे यांच्यासह 9 विधान परिषद सदस्य जे आहेत ते येत्या काही महिन्यामध्येच त्यांचा कालावधी जो आहे तो संपणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे, ते म्हणजे उद्धव ठाकरे विधान परिषदेवरती जाणार का? कारण संख्याबळाचा मुद्दा आहे। महाविकास आघाडीचं संख्याबळ जे आहे ते कमी आहे, त्यामुळे जुळवाजुळव करावी लागणार आहे। त्या अनुषंगीच या सगळ्या चर्चा सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। विधान परिषद त्यासोबत विधान परिषदेच्या आधी 7 जागांसाठी राज्यसभा निवडणूक देखील पार पडणार आहे। त्यामुळे ही निवडणूक आधी पार पडल्यास विधान परिषदेचे देखील समीकरण जे आहे ते बदलू शकतं। त्यामुळे एकूणच या अनुषंगी सध्या उद्धव ठाकरे जे आहेत ते पुन्हा विधान परिषदेवरती जाणार का आणि कशा दृष्टीने त्या दृष्टीने समीकरण असणार, याच्या चर्चा घडताना आपल्याला पाहायला मिळतात। अर्थातच देवेंद्र, पाहावं लागेल समीकरण कसं जुळवून आणलं जात आहे आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे विधान परिषदेवरती जात आहेत।